केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पण निलेश राणेंनी अचानक राजकारणातून संन्यास का घेतला असा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। ज्या वयात राजकारणातील पुढचा टप्पा गाठायचा असतो त्याच वयात निलेश राणेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपाचे कोकणातील डॅशिंग नेते अशी निलेश राणेंची ओळख। पण त्यांनी अचानक आपल्या ट्विटर अकाउंटवर राजकारणातून कायमची निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय। मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे। आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही। मागच्या 19-20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। बीजेपीमध्ये खूप प्रेम भेटलं आणि बीजेपी सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे। निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही। टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणं मला पटत नाही। कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। नाही, आपल्याकडूनच ऐकलं आणि मला आश्चर्य वाटतं खरं की असा निर्णय ते कसा घेऊ शकतात। कारण अजून तर त्यांना भरपूर मजल गाठायची आहे। राणे साहेबांच्या नंतर त्यांच्या बरोबरीने सध्या ते राजकारणामध्ये आहेत। हा निर्णय का घेतला याची मलाही कल्पना नाही। दरम्यान कालपर्यंत सक्रिय असलेल्या निलेश राणेंनी निवृत्ती जाहीर केल्यानं कोकणात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। त्यामुळे या निर्णयामागे कोकणातील भाजप अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जातंय। तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात काही दिवसांपासून मतभेद असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलंय। भाजपमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजकीय संन्यास घेतल्याची चर्चा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात काही दिवसांपासून मतभेद आहेत अशा चर्चा, रवींद्र चव्हाणांनी मालवणच्या अनेक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांच्या कोकण दौऱ्यात निलेश राणे समर्थकांना विश्वासात घेतलं नव्हतं अशा चर्चा, रवींद्र चव्हाणांची आमदार वैभव नाईक यांच्यासोबत जवळीक वाढत असल्याचं बोललं जातंय। पालकमंत्री रवींद्र चव्हाण निलेश राणेंना एकाकी पाडत असल्याची चर्चा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून शिंदेंची शिवसेना निलेश राणेंवर नाराज आहे। मंत्री उदय सामंतांसह त्यांचे बंधू किरण सामंत आणि निलेश राणेंमध्ये काही दिवसांपासून वाद आहेत। असंख्य कार्यकर्ते रत्नागिरी तालुक्यात नाही तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कमवलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं अनेक ठिकाणी आपापली पदांचे राजीनामे, आपल्या राजकीय पदांचे राजीनामे आणि ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे सदस्यत्वांचे राजीनामे हे देत आहेत। गेले काही महिने निलेशजींनी अत्यंत चांगल्या प्रकारे संघटनेचं जाळं उभं केलेलं आहे, अत्यंत चांगलं काम उभं केलेलं आहे। त्यामुळे आजचं त्यांचा ते व्यक्त जे झालेले होते ते मला वाटतं भावनेच्या भरात व्यक्त झालेले आहेत आणि मला असा विश्वास आहे की आपली सगळी वरिष्ठ मंडळी, आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचं मन वळवण्यामध्ये निश्चित यशस्वी होऊ आणि पुन्हा एकदा निलेशजी राणे त्याच दमाने, त्याच उत्साह आणि त्याच ऊर्जेने आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पूर्णपणे सक्रिय होतील। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी निलेश राणेंची ओळख ही नारायण राणेंचे पुत्र अशी होती। नारायण राणेंच्या करिश्म्यामुळेच 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीत ते थेट लोकसभेत पोहोचले होते। मात्र राजकारणातील चढ उतारांमुळे राणे कुटुंबांचा बालेकिल्ला ढासळल्यानं निलेश राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली। 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार, 2014च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची उमेदवारी, पण शिवसेनेच्या विनायक राऊतांकडून पराभव। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नारायण राणेंकडून स्वाभिमान पक्षाची स्थापना, 2019 मध्ये स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात पुन्हा विनायक राऊतांकडून पराभूत। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी, काही महिन्यांपूर्वी भाजपकडून कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी। माजी खासदार माननीय निलेश राणेंच्या राजकीय संन्यासाबद्दल मला काय प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। त्यांचा विचार आहे तो कधी प्रवेश करायचा, कधी मागे जायचं, कधी बसायचं, हा त्यांचा विचार आहे। त्याबद्दल मला काय बोलायचं। खरं तर निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गेले काही दिवस तयारी करत होते। त्यासाठी त्यांनी आपल्या आक्रमक स्वभावाला शांततेची जोड दिली होती। याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांचे भाजपमध्ये प्रवेश सुद्धा घडवून आणले होते।
मात्र वडील नारायण राणे केंद्रात मंत्री आणि भाऊ आमदार असताना भाजपकडून निलेश राणेंना तिकीट मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे त्यांचं हे दबाव तंत्र असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात काही दिवसात त्यांच्या राजकीय संन्यास घेण्यामागचं कारण स्पष्ट होईलच, कारण राणे कुटुंबीय शांत राहू शकत नाहीत हा इतिहास आहे. विकास गावकरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.